नमस्कार. आज आपण एका खास विषयावर बोलणार आहोत, रुद्राक्ष. आपण रुद्राक्षांच्या गूढ जगात डोकावून पाहणार आहोत, जिथे प्रत्येक मणी एक वेगळी शक्ती आणि अर्थ घेऊन येतो. चला तर या प्रवासात एकमुखीपासून ते 14मुखी रुद्राक्षापर्यंतचं रहस्य उलगडूया. तर सुरुवातच करूया एका मूलभूत श्रद्धेपासून. बघा, रुद्राक्षाला फक्त एक मणी नाही मानत, तर तो शिव आणि शक्ती यांच्या एकत्रित ऊर्जेचा प्रतीक मानला जातो आणि यामुळेच त्याला एक विशेष आध्यात्मिक महत्त्व मिळतं. आज आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी रुद्राक्ष म्हणजे नेमकं काय याची ओळख करून घेऊ. मग आपण 1 ते 4 मुखी जे पायाभूत मणी आहेत त्यांच्याबद्दल बोलू. त्यानंतर 5 ते 9 मुखी रुद्राक्ष जे समृद्धी आणि शांतीसाठी ओळखले जातात ते पाहू. पुढे 10 ते 14 मुखी म्हणजे शक्ती आणि यशासाठीचे मणी. आणि शेवटी आपल्यासाठी योग्य निवड कशी करायची यावर एक नजर टाकू. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या भागापासून, रुद्राक्ष एक ओळख. शिवशक्तीचं हे प्रतीक नक्की आहे तरी काय, आणि प्रत्येक रुद्राक्षाची अद्वितीय शक्ती कशी ओळखायची हे समजून घेऊया. ते रुद्राक्षाचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य काय ते म्हणजे त्याचं मुख. या मुखांची जी संख्या असते ना, तीच ठरवते की त्या मण्याची देवता कोण, त्याची ऊर्जा कशी आहे आणि त्याचे फायदे काय मिळणार. म्हणजे असं समजा, प्रत्येक मुख हे एका वेगळ्या शक्तीचं, एका वेगळ्या वरदानाचं दार आहे. ठीक आहे, आता वळूया पहिल्या गटाकडे. हे आहेत पायाभूत मणी, म्हणजे 1 ते 4 मुखी. यांना मन आणि आत्म्यासाठीचा आधारस्तंभ का म्हणतात ते पाहूया. ह्या गटात सगळ्यात आधी येतो तो एकमुखी रुद्राक्ष. हा सर्वात दुर्मिळ आणि तितकाच शक्तिशाली मानला जातो. आणि खरं तर त्याची ही दुर्मिळताच त्याचं महत्त्व आणखीनच वाढवते. हा भगवान शिवाचं प्रतीक आहे. यामुळे काय होतं तर मानसिक स्थिरता येते, ध्यान लावण्याची शक्ती वाढते. ज्यांना करिअरमध्ये यश हवंय किंवा वाईट सवयींपासून सुटका हवी आहे त्यांच्यासाठी हा खूप फायदेशीर मानला जातो. आता पुढचे 3 मणी बघूया. 2 मुखी रुद्राक्ष जो अर्धनारीश्वराचं प्रतीक आहे, तो वैवाहिक जीवनात सुसंवाद आणतो आणि नाती सुधारतो. मग आहे 3 मुखी जो अग्निदेवाशी संबंधित आहे. हा आत्मविश्वास वाढवतो आणि नकारात्मक ऊर्जा कमी करतो. आणि 4 मुखी रुद्राक्ष हा तर विद्यार्थ्यांसाठी जणू एक वरदानच आहे, कारण तो थेट भगवान ब्रह्माशी जोडलेला आहे, ज्यामुळे बुद्धी आणि स्मरणशक्ती वाढते. चला आता पुढच्या टप्प्यावर जाऊया. समृद्धी आणि शांती देणारे मणी म्हणजे 5 ते 9 मुखी रुद्राक्ष. बघूया हे सुसंवाद आणि विकासासाठी ऊर्जा कशी वापरतात. ह्या गटामध्ये जो 5 मुखी रुद्राक्ष आहे ना, तो सगळ्यात जास्त वापरला जातो. तो सहज मिळतो आणि त्याचे फायदेही असे आहेत की ते प्रत्येकालाच उपयोगी पडतात. याचं कारण म्हणजे हा कालाग्निरुद्राचं स्वरूप आहे. हा मनःशांती देतो, रक्तदाब नियंत्रणात ठेवायला मदत करतो. म्हणूनच रोजच्या वापरासाठी हा अगदी उत्तम मानला जातो. आता 6 मुखी रुद्राक्ष बघा. हा कार्तिकेयाचं प्रतीक आहे. यामुळे आत्मविश्वास आणि बोलण्याचं कौशल्य वाढतं. समजा कोणाला मुलाखतीला जायचं असेल तर त्यांच्यासाठी हा खूप उपयुक्त ठरू शकतो. आणि 7 मुखी रुद्राक्ष याचं नाव थेट देवी लक्ष्मीशी जोडलेलं आहे. त्यामुळे साहजिकच हा आर्थिक अडचणी दूर करून भाग्य वाढवतो आणि स्थिरता आणतो. पुढचा आहे 8 मुखी रुद्राक्ष, जे गणपती बाप्पाचं प्रतीक आहे. बाप्पा जसे विघ्नहर्ता आहेत तसेच हा रुद्राक्ष आयुष्यातले अडथळे दूर करतो. आणि मग येतो 9 मुखी रुद्राक्ष, ज्यात 9 दुर्गेची शक्ती आहे. हा ऊर्जा, धैर्य देतो आणि शत्रूंपासून संरक्षण करतो. आणि आता आपण आलो आहोत शेवटच्या आणि सगळ्यात शक्तिशाली गटाकडे. हे आहेत 10 ते 14 मुखी रुद्राक्ष. नेतृत्व आणि मोठं यश मिळवण्यासाठी हे मणी ओळखले जातात. 10 मुखी रुद्राक्ष भगवान विष्णूच्या शक्तीने नकारात्मक ऊर्जा नष्ट करतो आणि कायदेशीर समस्यांपासून वाचवतो. तर 11 मुखी रुद्राक्ष म्हणजे साक्षात हनुमानाचं रूप. हा धैर्य, यश आणि आत्मविश्वास तर देतोच, पण भीतीही घालवतो. 12 मुखी रुद्राक्षामध्ये सूर्याचं तेज आहे. यामुळे नेतृत्वगुण वाढतात आणि व्यक्तिमत्व प्रभावी बनतं. राजकीय किंवा व्यावसायिक क्षेत्रात असणाऱ्यांसाठी हा खास आहे. आणि 13 मुखी रुद्राक्ष जो कामदेवाचं प्रतीक आहे, तो आकर्षण वाढवतो आणि इच्छा पूर्ण करायला मदत करतो. आणि सगळ्यात शेवटी 14 मुखी रुद्राक्ष हा थेट महादेवाचं स्वरूप मानला जातो. हा निर्णय घेण्याची क्षमता वाढवतो, अचानक धनलाभ घडवू शकतो. नेते, अधिकारी आणि व्यापारी यांच्यासाठी हा अत्यंत शुभ मानला जातो. बरं,
तर आत्तापर्यंत आपण 1 ते 14 मुखी रुद्राक्षांची माहिती घेतली. आता या सगळ्या ज्ञानाचा सार काढून आपल्यासाठी योग्य निवड कशी करायची ते पाहूया. पण मग एक प्रश्न पडतोच. इतके सगळे प्रकार आहेत, मग प्रत्येकासाठी एकच असा योग्य रुद्राक्ष असू शकतो का? की आपल्यासाठी नक्की कोणता? हे कसं ठरवायचं? ह्या सगळ्या माहितीमधून एक गोष्ट तर नक्कीच स्पष्ट होते, प्रत्येक रुद्राक्ष हा युनिक आहे, तो वेगळा आहे. प्रत्येक मणी एका विशिष्ट देवतेशी आणि ऊर्जेशी जोडलेला आहे आणि तो आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळे फायदे देतो. याचाच अर्थ योग्य निवड ही पूर्णपणे ज्याची त्याची वैयक्तिक ध्येय आणि गरजा काय आहेत यावर अवलंबून असते. आणि जाता जाता एक विचार सोडून जातो. श्रद्धा, हे प्रतीकवाद आणि आपली वैयक्तिक ऊर्जा या तिघांचा मिलाप होऊन हे सगळं खरंच कसं काम करत असेल? हा एक असा प्रश्न आहे ज्यावर नक्कीच विचार करायला हवा.